नमस्कार मित्रांनो, आपले खदाळ किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत उत्तम अशी जगात भारी नंबर 1 असणारी हैदराबादी गावरान चिकन बिर्याणी। तर अशा रेसिपीज पुन्हा पाहण्यासाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला। तर चला, आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी स्पेशल रेसिपी। सुरुवातीला आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये व्यवस्थित कांदा ब्राऊन करून घेणार आहोत। बघून आपलं तपलेलं होतं, त्यामुळे तेलसुद्धा लवकर तपलं आणि लगेचच आपण त्यामध्ये कांदा टाकून देणार आहोत। पुन्हा आपण ती आपली हमेशाची ट्रिक, आपण यामध्ये मीठ टाकून कांदा लवकरात लवकर कसा भाजून होईल यासाठी वापरायचं आहे। त्यामुळे आपण पुन्हा 2 चम्मच मीठ यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आता हे हलवून घेणार आहोत। गावरान चिकनची आजची ही आपली रेसिपी असणार आहे, गावरान चिकन बिर्याणी। नेहमीप्रमाणे आपण इथे बासमती राईस सुरुवातीला व्यवस्थित धुवून घेतले आहेत आणि आता आपण ते जवळपास 20 ते अर्धा घंटा भिजवून ठेवणार आहोत। जी आपली बिर्याणी संपूर्ण वेगळ्या प्रकारची असणार आहे आणि अद्भुत अशी बिर्याणी असणार आहे। तर आपला इथे कांदा थोडा लाईट ब्राऊन होताना आपल्याला दिसत आहे। आपण यामध्ये लगेचच चिकन ॲड करून टाकणार आहोत। व्यवस्थित चिकन संपूर्ण बाजूने फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही ते चिकटणार नाही। संपूर्ण तेल चिकनला चारी बाजूने लागेल याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे। यानंतर आपण यामध्ये पुन्हा वरून 2 चम्मच मीठ ॲड करायचे आहे, जेणेकरून आपल्या संपूर्ण चिकनला एकजीव असे मीठ लागेल। संपूर्ण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण वेगळ्या प्रकारची आजची पद्धत असणार आहे। आपण या भुगण्यातच हे चिकन उकळत मॅरिनेट करणार आहोत। ही पद्धत संपूर्ण वेगळी आहे, पण अतिशय उत्कृष्ट अशी पद्धत मानली जाते। यानंतर आपण आपले खडे मसाले शहाजिरं, दालचिनी, काळे मिरे, लवंग व तेजपत्ता हे समप्रमाणात यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता चिकन आपलं व्यवस्थित येथे शिजत आहे। मसाल्याचा सेंट संपूर्णपणे त्याला आता एकजीव होत आहे। यानंतर आपण यामध्ये लगेचच अद्रक लसूणची पेस्ट टाकून देणार आहोत। जेमतेम 4 चम्मच मोठे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि ती व्यवस्थित आता आपल्याला एकत्रित एकजीव करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूला आता आपण तांदूळ व्यवस्थित अर्ध कच्चा शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण सुरुवातीला पाणी उकळून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 4 चम्मच मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून तांदळाला व्यवस्थित तेल व मीठ लागेल। आता आपण हे संपूर्ण मिश्रण हलवून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून देणार आहोत। तांदूळ ॲड करून घ्यायचा आहे। इकडे दुसऱ्या बाजूला आपण यामध्ये आता हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे। यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत।
आणि वरूनच यावर आपण पुदिनासुद्धा लगेचच ॲड करून टाकणार आहोत. आणि आता व्यवस्थित 5 मिनटं आपल्याला हे असेच झाकून ठेवायचे आहे. व्यवस्थित आता आपण दम लावण्यासाठी ते तांदूळ टाकून घेतलेला आहे. यानंतर आपण आता लावणार आहोत या भुगण्याला गोल राऊंड चारी बाजूने पीठ. आता आपण इथे पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित गव्हाचे पीठ लावून घेतलेले आहे. यावरती आता आपण व्यवस्थित दम लावण्यासाठी आपले झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून कोणत्याच बाजूने भाप बाजूला जाणार नाही, बाहेर जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे. तब्बल 40 मिनिटे कमी आचेवर आपली ही बिर्याणी ठेवल्यानंतर आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर, अतिशय मऊ असे तिचे तांदूळ शिजलेले आहेत. चिकनसुद्धा अतिशय उत्तम शिजलेलं आहे. तर अशी बिर्याणी आपणसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करायची आहे आणि अशा अद्भुतचे साक्षीदार व्हायचे आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. हॉटेलसारखी दम बिर्याणी खाण्यासाठी सज्ज व्हा आणि नक्की ट्राय करा चिकन हैदराबादी बिर्याणी.